नाचणीची इडली कशी झाली नक्की कमेंट करून सांगा प्लीज. रात्रभर भिजत ठेवले होते नाचणी आणि ज्वारी. आता यातलं पाणी काढून मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. मिक्सरमध्ये काढून घेते आणि बारीक वाटते. पाणी जास्त घालायचं नाही, लागलं तरच घालायचं. हा नाश्ता डायबिटीसच्या माणसांना तर खूपच छान आहे, अगदी उत्तम. वाटून घेतलं आहे आणि हे पण बाकीचं नंतर वाटून घेते. हे बघा एवढं बरोबर आहे, एकदम बारीक पण नाही आणि घट्ट पण नाही. दळून घेतलं आहे, मिक्सरमध्ये लावून घेतलं आहे. आणि हे बघा आता हा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सर धुवून घेते. आणि ते पण पाणी ह्याच्यामध्ये घालते, जास्त घालत नाही आहे. मी नाचणीची इडली बनवते आहे आणि त्यासाठी 1 वाटी नाचणी, अर्धी वाटी ज्वारी आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे. आता हे पीठ मी 6 तासासाठी झाकून ठेवते आणि 6 तासानंतर मग इडली बनवायला घेते. याची इडली पण होतात आणि डोसे पण होतात. नाचणी, ज्वारी आणि उडीद डाळ. हे दुसऱ्या दिवशी आज 7 तासाने बरोबर हे केलं. हे बघा छान आलं, एकदम मस्त फुलून आलं आहे नाचणीचं पीठ. इथे मी चटणीसाठी खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू, लसूण पाकळ्या, मिरच्या आणि हे मीठ घेतलं. आता ह्याची मी चटणी वाटून घेते. चवीनुसार मीठ घालून घेते. इडलीच्या पात्राला मी तेल लावून घेतलंय. बॅटर इडली पात्रामध्ये घालून घेतलंय. इथे मी कुकर गरम करायला ठेवला आहे. चांगलं पाणी त्यात उकळलं आहे. ग्लासभर पाणी घातलं आहे, छोटं ग्लास. आणि त्यामध्ये हा इडलीचा स्टँड ठेवून देते आणि बरोबर 15 ते 20 मिनटं मी वाफवून घेते. त्यासाठी ही शिटी काढून घेते. शिटी काढून घेतली आहे. 20 मिनटं इडली वाफवून घेतली आणि थंड झाल्यावर झाकण काढलं.
ही बघा अशी झाली आहे, छान झाली आहे मस्त. ही इडली कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. नक्की सांगा कमेंट करून. आणि ही नाचणीची इडली ना डायबिटीसच्या माणसांना खूपच छान आहेत. रोज रोज भाकरी चपाती खाण्यापेक्षा कधीतरी हे नाचणीची इडली करून बघा नक्की आणि कमेंट करून सांगा प्लीज.